अयातुल्लाह खामेनींचे पुत्र मुस्तबा खामेनी बनले इराणचे नेते। इराणच्या मीडियाची माहिती, IRGCच्या दबावामुळे एक्सपर्ट कमिटीने घेतला निर्णय। इराण इस्रायलवरती हल्ला करणार होतं म्हणून आम्ही युद्ध पुकारलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणचे टॉपचे नेते आणि हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्याचाही दावा। ब्रिटन आणि स्पेननं युद्धात साथ दिली नाही म्हणून टीका। दुबईमध्ये अडकलेले 164 प्रवासी रात्री मुंबईत दाखल। नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय। इस्रायल इराण युद्धामुळे पेट्रोलचा साठा संपण्याच्या अफवेमुळे संपूर्ण पेट्रोल पंपांवरती खरेदीसाठी गर्दी। परभणी, नांदेड, हिंगोलीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा। भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा असल्याची केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। तेलाच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन। आखाती देशांशिवाय इतर देशांमधून तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचा दिलासा। आखातात अडकलेल्यांसाठी आज 32 विशेष विमानं। आतापर्यंत 1221 उड्डाणं रद्द। सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाची माहिती। राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मवियाकडून शरद पवारांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता। तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती। तर राज्यसभेबाबत कोणताही निर्णय नाही, आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट। T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात। दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड असलं तरी न्यूझीलंड धक्का देण्याची शक्यता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।